एपिसोड 23 स्वस्तियश ज्योतिष मंच. मी दिगंबर शास्त्री तुमचं स्वागत करतो. आज आपण एपिसोड 23मध्ये 12 लग्न, त्यांचे इगो पॅटर्न, त्यांचं डिस्ट्रक्टिव्ह लूप्स आणि ट्रान्सफॉर्मेशनल कोड म्हणजे काय कृती किंवा कर्म हे जातक करतात आणि जीवनामध्ये नुकसान होतं. मग जीवनामध्ये आलेली संकटं किंवा नुकसान भरून निघावं, किंबहुना नव्याने जीवन सुरुवात करावी, प्रगतीपथावर जावं म्हणून कोणते असे ट्रान्सफॉर्मेशन कोड म्हणजे काय त्यांनी जीवनामध्ये बदल करावा म्हणजे त्यांचं जीवन विकास होईल, प्रगतीपथावर जाईल, ते आपण पाहणार आहोत. जन्मकुंडलीमध्ये प्रथम भावामध्ये स्क्रीनवरती जिथे पहिले असा शब्द दिसतो त्या ठिकाणी जर 1 नंबर अंक आला तर तुमचं मेष लग्न आहे. मग मेष लग्नाच्या जातक मीच बरोबर हा इगो मेष लग्नाच्या जातकामध्ये पाहायला मिळतो. मेष लग्नाच्या जातकाचं डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे नुकसान करून घेणारं कोणतं कर्म किंवा स्वभाव तर ते म्हणजे झटपट निर्णय घेणं. रागामुळे नाती बऱ्याच वेळेला बिघडवून टाकतात. स्वतःची चूक मेष लग्नाचा जातक मान्य करत नाही. मग जीवनामध्ये सुधारणा करायची असेल तर मेष लग्नाच्या जातकाने 10 सेकंड रूल म्हणजे राग येताच 10 सेकंद श्वास रोखून धरावा. दिवसातून किमान 5 मिनटं ध्यान या व्यक्तींनी करावं आणि रागाच्या प्रसंगामध्ये किंवा त्या ठिकाणी ते स्थळ तात्काळ बदलावं आणि थोडा वेळ का असेना पण त्या जागेवरून त्या खोलीतून दुसऱ्या ठिकाणी स्वतःला न्यावं. जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये प्रथम भावामध्ये 2 नंबरचा अंक असेल तर वृषभ लग्न त्या जातकाचं असतं. मी बदलणार नाही हा इगो आपल्याला वृषभ लग्नाच्या जातकामध्ये पाहायला मिळतो. मग जीवनात नुकसान करणारं स्वभाव कुठला तर डिस्ट्रक्टिव्ह लूप्स म्हणजे स्टबॉर्न नेचर्स असतं. टॉक्सिक अटॅचमेंट असते. पैशावर आणि लोकांवरती ओव्हर डिपेंडन्सी असते. मग वृषभ लग्नाच्या जातकाला ट्रान्सफॉर्मेशन कोड कुठला तर प्रत्येक 3 महिन्याला एक नवीन बदल करायचा आणि तो स्वीकारायचा. आर्थिक शिस्त आणि दान जो ग्रहाची दशा अंतर्दशा सुरू आहे त्यानुसार करत राहावं म्हणजे जीवनामध्ये सुधारणा होते. जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये 3 नंबरचा अंक आला असेल तर जातकाचं मिथुन लग्न होतं प्रथम भावानुसार. मला कुणी बांधू शकत नाही हा इगो मिथुन लग्नाच्या जातकाला असतो. मग नुकसान करणारा स्वभाव कुठला तर डिस्ट्रक्टिव्ह लूप म्हणजे कमिटमेंटची भीती, मानसिक गोंधळ आणि अनेक विचारांमुळे काम अधुरं राहतं. ट्रान्सफॉर्मेशन कोड म्हणजे काय करावं ज्यामुळे जीवनामध्ये सुधारणा होईल तर एकच गोष्ट 21 दिवस सातत्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. लिखाण करून मनातला विचार कागदावर आणावा म्हणजे मन साफ होतं. जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये पहिले स्क्रीनवरती जिथे शब्द तुम्हाला दिसतो त्या ठिकाणी जर 4 नंबरचा अंक आला तर तुमचं कर्क लग्न झालं. मला सोडू नका हा इगो कर्क लग्नाच्या जातकामध्ये पाहायला मिळतो. कर्क लग्नाच्या जातकाचा डिस्ट्रक्टिव्ह लूप कुठला किंवा कोणतं कर्म हे नुकसान देणारं ठरतं ते म्हणजे इमोशनल डिपेंडन्सी
भावनिक दुसऱ्यावरती अवलंबून राहणं, पास्ट मेमरीमध्ये अडकून पडतात, जुन्या आठवणींमध्ये अडकून पडतात, लोकांना खुश करण्याचा अतिरेकी प्रयत्न करतात, त्यामुळे पदरी दुःख येतं. मग ट्रान्सफॉर्मेशन कोड कुठला? तर कर्क लग्नाच्या जातकाने दर आठवड्याला एक बाउंड्री डिसाईड करावी. म्हणजे शेजारच्या, आपल्या आजूबाजूच्या जे कोणती व्यक्ती, जी कोणती घटना असेल त्यामध्ये स्वतः कोणत्या लेवलपर्यंत दुसऱ्याला समजून घ्यायचं, कोणत्या लेवलपर्यंत दुसऱ्याचं सहन करायचं, याची एक सीमारेषा या जातकाने, कर्क लग्नाच्या जातकाने आखणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबाबाहेरचीही आयडेंटिटी निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे कुटुंब, ओळखीची लोक याच्याही बाहेर जाऊन आणि नवी नाती तयार करावीत. म्हणजे जर एखादं नातं किंवा मैत्री किंवा ओळख काही कारणानिमित्त तुटली तर त्याचं दुःख तुम्हाला होणार नाही. तू नहीं और सही और नहीं और सही असं तुमचं लोकांचं कॉन्टॅक्ट वाढवावं. म्हणजे तुम्हाला काही नाती तुटल्याचं दुःख होणार. जन्मकुंडलीमध्ये जर तुमच्या पहिले हा भाव आहे, तिथे जर 5 अंक आला तर तुमचं म्हणजे त्या जातकाचं सिंह लग्न असतं. माझा मान महत्त्वाचा हा इगो सिंह लग्नाच्या जातकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डिस्ट्रक्टिव्ह लूप कोणता? तर इगो दुखावला की हे ब्रेक होतात. स्वतःला सुपिरियर समजतात. नात्यांकडून ओव्हर एक्सपेक्टेशन्स असतात. म्हणजे इतरांकडून हे जास्त अपेक्षा ठेवतात. मग ट्रान्सफॉर्मेशन कोड कुठला? कोणती कृती करावी सुधारणा होईल? तर प्रतिदिन एकदा तरी मी चुकीचं आहे हे स्वतःला सांगावं. स्वतःच चुकीचं आहे असं स्वतःला समजून घ्यावं. ॲप्रिसिएशनपेक्षा थोडंसं योगदानावरती फोकस द्यावा. म्हणजे लोकांनीच आपलं कौतुक करावं ही मनाची धारणा सिंह लग्नाच्या जातकाने त्यागावी. आणि आपण काय योगदान करू शकतो एखाद्या घटनेमध्ये, कृतीमध्ये, कौटुंबिक किंवा कार्यालयीन ठिकाणी, याच्यावर फोकस ठेवावा. म्हणजे दुःख येणार नाही. जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये प्रथम भावामध्ये 6 नंबरचा अंक आला तर तुमचं कन्या लग्न झालं. मी सर्व परफेक्ट करतो हा इगो कन्या जातकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मग डिस्ट्रक्टिव्ह लूप कुठलं? तर ओव्हर क्रिटिसिझम, वादविवाद करत राहतात, मतमतांतर करतात. त्यातून अँझायटी म्हणजे चिंता कन्या लग्नाच्या जातकाला सतावत राहते. छोट्या चुका वाढवून दाखवतात ही जातकं इतरांच्या चुका वाढवून सांगत राहतात. मग ट्रान्सफॉर्मेशन कोड कुठला? तर 80% रूल, परफेक्शनमध्ये अडकू नका. जीवन कधीही कंप्लीट किंवा पूर्ण नसतं. जे आहे तसं स्वीकारा. ग्रॅटिट्यूड, लिखाण अँझायटी 50% कमी करतं. म्हणजे परफेक्शन असं काही नसतं, आदर्शवाद असं काही नसतं. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना, किंबहुना कन्या जातकाने स्वतःसुद्धा गरज आणि त्यानुसार कृती यावरती भर द्यावा. अति परफेक्शन, आदर्शवादामध्ये अडकून कृती करायची नाही. जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये प्रथम भावामध्ये जर 7 नंबर अंक आला तर तुमचं तुला लग्न झालं. सर्वांना खुश ठेवतो किंवा ठेवणे हा इगो आहे. मग डिस्ट्रक्टिव्ह लूप काय? तर स्वतःला विसरणे, फेक हार्मनी आणि नात्यामध्ये इम्बॅलन्स असतो. मग ट्रान्सफॉर्मेशन कोड काय? तर नाही म्हणण्याचा सराव करा.
नात्यामध्ये स्वतःचे नियम थोडे शिथिल करा. जर जन्मकुंडलीमध्ये 8 नंबरचा अंक आला तर तुमचं वृश्चिक लग्न झालं. मला कोणी दुखावू नये हा इगो असतो. डिस्ट्रक्टिव्ह लूप कुठलं? तर संशय घेतात, सिक्रेसी म्हणजे गुपितं खूप बाळगतात, पास्ट बिट्रेल कॅरी करतात. यांच्यासोबत काही जुना विश्वासघात घडला असेल तर मात्र ते आयुष्यभर ती जखम, ती आठवण काळजात साठवून ठेवतात. वचनभंग करणाऱ्यांना क्षमा हे कधीच करत नाही. मग ट्रान्सफॉर्मेशन कोड काय? तर अतिशय कमी लोकांची खुल्लं जाणं, क्वालिटीवर क्वांटिटीवर लक्ष द्या, प्रतिदिन मनाची साधना करा. काही जलतत्वाचे उपाय म्हणजे जलाभिषेक करा, चंद्रमंत्राचा जप करा. प्रथम भावामध्ये जर तुमचा 9 नंबर आला तर तुमचं धनु लग्न झालं. माझे स्वातंत्र्य सर्वात मोठे आहे हा इगो धनु लग्नाच्या जातकामध्ये पाहायला मिळतो. मग डिस्ट्रक्टिव्ह लूप काय? तर ब्लंट ट्रुथ, नाती तुटणे, डिसिप्लिनची कमतरता आणि ओव्हर ऑप्टिमिसिझम. मग ट्रान्सफॉर्मेशन कोड काय? तर वेळेचं बंधन ठेवायचं. दर महिन्याला एक आध्यात्मिक सवय स्वतःच्या जीवनामध्ये आणा. जर जन्मकुंडलीत पहिले किंवा प्रथम भावामध्ये जर 10 नंबरचा अंक आला तर तुमचं मकर लग्न झालं. जग माझ्यावर अवलंबून आहे हा इगो असतो. मग डिस्ट्रक्टिव्ह लूप काय? तर जबाबदारीचं ओझं, भावनांचे दमन आणि प्रेम व्यक्त न करणे हा स्वभावातला दोष आहे. मग ट्रान्सफॉर्मेशन कोड कुठला? सुधारणा कशी करावी? तर दर आठवड्याला स्वतःला ऑफ डे म्हणजे एक सुट्टी द्या. भावनांची 5 मिनटं एक्सप्रेशन डायरी म्हणजे तुमच्या भावनांना कागदावरती 5 मिनटं लिहा. जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये पहिल्या भावामध्ये जर 11 नंबरचा अंक आला तर कुंभ लग्न असतं. मी वेगळाच आहे हा इगो कुंभ लग्नाच्या जातकामध्ये पाहायला मिळतो. मग डिस्ट्रक्टिव्ह लूप कुठला? अलोफनेस, अचानक नाती तोडतात, वेगळं राहतात, कमिटमेंटचा संघर्ष असतो सतत. ट्रान्सफॉर्मेशन कोड म्हणजे काय सुधारणा करावी? तर प्रत्यक्ष संवाद साधावा, महिन्यातून 2 वेळा फॅमिली टाईम काढावा. जर जन्मकुंडलीतील प्रथम भावामध्ये जर 12 नंबरचा अंक आला तर मीन लग्न असतं. मी सर्वांसाठी जगतो हा इगो असतो मीन लग्नाच्या जातकामध्ये. डिस्ट्रक्टिव्ह लूप कुठला? तर अतित्याग, स्वतःला विसरणे, इमोशनल एक्झॉर्शन यांच्यामध्ये पाहायला मिळतं. मग ट्रान्सफॉर्मेशन कोड कुठला? तर स्वतःच्या सीमा किंवा इतरांच्या तुमच्याशी असणाऱ्या सीमा, बाउंड्रीज तुम्ही डिसाईड करा. ऊर्जा संरक्षण म्हणून मिठाच्या पाण्याने अंघोळीच्या थोडंसं मीठ टाकून त्याने स्नान करा. दर दिवशी 10 मिनटं थोडंसं सॉल्टिट्यूड बाळगा. या किंवा असंख्य अशा ज्योतिषशास्त्रातील संकल्पना कुंडलीतून आपल्याला आपलं जीवन कसं आणखीन आनंदी करता येईल, प्रगतीपथावर नेता येईल हे आपण समजून घेण्याचा